उपासना आहे। आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांचं या ठिकाणी एक वचन आहे, या ठिकाणी ते उर्दूमध्ये आहे तर तुमने सबसे अच्छा वो है जिसके पास सबसे अच्छा अखलाक और किरदार हो। मराठीमध्ये आहे का तुमच्यामध्ये सर्वोत्तम तो आहे जो उत्तम नैतिकतेने वागतो। धार्मिकता नाही आहे या ठिकाणी, तर नैतिकतेने वागतो हे आहे। आणि आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी सांगितलं का जगातील प्रत्येक मानव जो आहे, या प्रत्येक मानवाला 4 गोष्टीतून जावंच लागतंय ते। एक सगळ्यात आधी पैगंबरांनी सांगितलं का जगातल्या सर्व मानवच नव्हे तर सर्व सजीवांचा सर्व निर्जीवांचा निर्माता एक आहे, सबका मालिक एक, तर सर्वांचा निर्माता एक आहे। हा जर निर्माता वेगवेगळा असला असता तर मग प्रत्येकाचं मॉडेल वेगळं दिसलं असतं। जसं आम्ही बघतो का बजाजचं मॉडेल वेगळं दिसतं, टाटाचं मॉडेल वेगळं दिसतं, सुझुकीचं वेगळं दिसतं, होंडाचं मॉडेल वेगळं दिसतं। गाडी बघितल्यावर ओळखता येते का ही गाडी होंडाची आहे का होंडाची आहे, ही गाडी सुझुकीची आहे बघता येते, आम्हाला ओळखता येते। त्याप्रमाणे वेगळं असतं। कदाचित हिंदूचं रक्त भगवा असलं असतं, मुसलमानाचं हिरवं असलं असतं रक्त कदाचित। आणि त्यामुळे पैगंबर म्हणतात का तुम्ही सर्व आपापसात भाऊ आहात, तुम्हा सर्वांचं रक्ताचं नातं आहे। हे पूर्वीच्या काळी कदाचित लोकांना समजण्यात थोडं कठीण होत असेल, पण आज मात्र आम्ही बघतो एका मुस्लिमाचं रक्त एका हिंदूला चालतं, एका हिंदूचं रक्त एका ख्रिश्चनाला चालतं, ख्रिश्चनाचं रक्त एका नास्तिकाचा देखील जीव वाचू शकतो। एकाची किडनी दुसऱ्याला चालते, आशियातल्या माणसाची किडनी आफ्रिकेतल्या माणसाला चालू शकते, आफ्रिकेतल्या माणसाची किडनी युरोपमधल्या माणसाला चालू शकते। म्हणजे आज आमचं प्रत्येक अवयव या रक्तासहित आमच्या शरीराचा अणुरेणू ओरडून सांगत आहे का आमच्या सगळ्यांच्या मध्ये रक्ताचं नातं आहे, पण आम्हीच मानायला तयार नाही आहोत या ठिकाणी। तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपरिचितपणा दूर करावा, हे रक्ताचं नातं जे आपसातलं आहे त्याला घट्ट करायचा प्रयत्न करावा, हा देखील एक प्रयत्न आहे। आणि या सर्व उपासनेच्या बदल्यामध्ये तो आमच्या सर्वांच्या मनातून द्वेष काढून टाक, नफरत काढून टाक, आमच्या मनामध्ये प्रेम आणि बंधुता भर। आमच्या या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम। बंधूंनो, रमजानचा महिना सुरू आहे। आज 15 रोजे झालेले आहेत। आमच्या सर्व देश बांधवांना रमजान काही नवीन नाही आहे, रोजे पण नवीन नाही आहेत आणि इस्लाम देखील नवीन नाही आहे। कारण स्वतः आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांच्या काळामध्येच भारताला इस्लामची ओळख झालेली आहे। पैगंबरांच्या हयातीमध्येच पैगंबरांचे काय अनुयायी मालिक बिन दिनार रज़ियल्लाहु ताला अन्हु आणि इतर यांच्या कबरी खाली केरळा वगैरे या ठिकाणी आहेत, गुजरातच्या भागामध्ये आहेत, भारतामध्ये आले, व्यापाराच्या निमित्ताने आले, व्यापारी आले, त्यांच्या सचोटीला त्यांच्या प्रामाणिकपणाला या सर्वांना दाद देऊन भारताने त्यांना आपलेसं केलं। या ठिकाणच्या खूपशा लोकांनी या नवीन शिकवणीचा स्वीकार देखील केला आणि स्वीकार केल्यानंतर येथील बहुजन समाजाचा एक अविभाज्य अंग भारतीय मुसलमान बनला। या गोष्टीला आज 1500 वर्ष झाली। या 1500 वर्षामध्ये 1500 वेळा रमजान आला आहे, 1500 वेळा ईद आलेली आहे आणि 15-45,000 वेळा रोजे आले आणि इफ्तार आलेली आहे। दरवर्षी येतं। आमच्याकडे अजूनही असं सेग्रेगेशन नाही आहे, घेटो नाही आहेत आमच्याकडे का मुस्लिमांची वस्ती एकदम वेगळी, मध्ये काहीतरी एखादा रस्ता वगैरे इकडे पूर्णपणे गैरमुस्लिमांची वस्ती, हिंदूंची वस्ती एकीकडे, बौद्धाची एकीकडे, कृष्णाची एकीकडे, असं नाही आहे आमच्याकडे। आमच्याकडे संमिश्र वस्ती सगळीकडे आमच्याकडे। आणि ही जी संमिश्र वस्ती असते, या संमिश्र वस्तीमध्ये मागच्या 1500 वर्षापासून मुस्लिम रोजे धरतायत, हिंदू श्रावणाचे उपास करतायत, ख्रिश्चन देखील त्याचे उपास करतायत, सर्व काही प्रत्येकजण आपापल्या धर्माचं हे करतोय आणि 1500 वर्ष सतत होत आहे। होय, या 1500 वर्षामध्ये मुस्लिम आपल्या शेजाऱ्याच्या घरी इफ्तार नेऊन देतोय, त्यांना आपल्या घरी बोलवतोय। ईदच्या दिवशी आमचे जेवढे काही बांधव आहेत ते सर्व बांधव मुस्लिमांच्या घरी ईद मिलन करण्याकरता, खुशी हे करण्याकरता येत आहेत। दिवाळीच्या वेळी आम्ही त्यांच्या घरी जातोय आणि एवढं सगळं होऊन देखील जर आपल्याला रोजा इफ्तारीचे कार्यक्रम किंवा ईद मिलनाचे वेगळे कार्यक्रम घ्यावे लागत असतील तर माझ्यामध्ये याच्यासारखं दुर्दैव नाही आहे दुसरं काही। का 1500 वर्षापासून एकत्र राहतोय आम्ही आणि तरी देखील आम्हाला सांगावं लागतंय की काय आहे रोजा, काय आहे इफ्तार, काय आहे ईद, काय आहे कुराण, काय आहे मस्जिद परिषदेचे कार्यक्रम घ्यावे लागतात आम्हाला। यासारखं दुर्दैव नाही आहे दुसरं काही।
हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम अशाच प्रकारच्या कार्यक्रमाकरता एक छोटीशी सुरुवात होऊन एक प्रयत्न आहे. आजकाल सगळीकडे फोबिया हा जो शब्द आहे, हा शब्द सगळीकडे फार आम आहे अगदी. विशेष करून इस्लामोफोबिया हा शब्द, त्याच्यामुळे तो फोबिया हा शब्द फार आम झाला आहे. फोबिया हा मेडिकल डिक्शनरीमधला शब्द आहे. त्याचा अर्थ होतो अवास्तव भीती. हायड्रोफोबिया असतो, पाण्याची भीती असते. एखाद्याला जे असतं तर ॲल्विओफोबिया असतो, ज्या ठिकाणी त्याला हाईटची भीती असते. त्या ठिकाणी एखाद्याला आगीची भीती असते, कारण नसताना. इतरांना तुम्हाला भीती वाटते पण त्याला भीती वाटते त्या ठिकाणी. तशाच प्रकारचा शब्द जो आहे इस्लामोफोबिया, हा शब्द फक्त पाश्चात्य लिटरेचरमध्ये खूप वेळा आल्यामुळं आणि विशेष करून अफगाणिस्तान वॉर, त्याच्यानंतर ट्विन टावर्स आणि इराक यांच्यामुळे जगभर तो शब्द हा झाला आहे. तसं बघायला गेलं तर जगातल्या प्रत्येक धर्माच्या विषयी आज फोबिया आहे. मी स्वतः माझ्या छातीवरती हात ठेवून सांगू शकत नाही तर मला माझ्या गल्लीत राहणाऱ्या हिंदू धर्मीयाच्या विषयी पूर्णपणे विश्वास वाटतो. नाही सांगू शकणार मी, ही वस्तुस्थिती आहे. मस्जिद उभं राहून मी सांगतो आज की माझा किती जिवलग मित्र असला ना, तो जिवलग मित्र माझ्याविषयी गॅरंटी देऊ शकेल पण बाकी मुसलमानांच्या विषयी गॅरंटी देऊ शकणार नाही कोणाला. किंवा ज्या ठिकाणी इतर धर्मीय राहतात त्या सगळ्यांच्या मनामध्ये हेच आहे आज. आणि ही फार मोठी शोकांतिका आहे. हे संपायला हवं कुठेतरी, कारण हे सहजीवन आहे. आणि ज्या ठिकाणी सहजीवन असतं तेच राष्ट्र पुढं येतं, तेच राष्ट्र पुढं जाऊन महाशक्ती बनू शकतं आणि तेच राष्ट्र जे आहे तर विकसित होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. सहजीवन अत्यंत गरजेचं असतं प्रत्येक ठिकाणी. हा कार्यक्रम त्याचा एक भाग आहे. रमजान इस्लामी कॅलेंडरमधला 9वा महिना आहे. इस्लामी कॅलेंडर चंद्रमासावरती असतं आणि चंद्रमासावरती असल्यामुळे प्रत्येक महिना हा 29 किंवा 30 दिवसांचा असतो. आणि त्यामुळे दरवर्षी सौर वर्षापेक्षा चंद्र वर्षामध्ये 10 ते 11 दिवस कमी होतात. यंदा 2 मार्चला पहिला रोजा सुरू झाला आहे. पुढच्या वर्षी हा 10 ते 11 दिवस मागं, म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवसांच्या मध्ये 20-21 तारखेला सुरू होईल. त्याच्यावर मागं सुरू होईल तो. अशा प्रकारे दरवर्षी याच्यामध्ये 12 वर्षापर्यंत रमजान एका सीझनमध्ये राहतात. गेली 12 वर्ष रमजान जे होते तर ते उन्हाळ्यामध्ये होते. आता येणारी 12 वर्ष हिवाळ्यामध्ये राहतील. त्याच्या पुढची 12 वर्ष जी आहे ती पावसाळ्यामध्ये राहतील. प्रत्येक सीझनमध्ये अशी फिरत असतात रमजान. रमजानच्या बरोबरीने मग बकरीद, मोहर्रम हे देखील असे मागं फिरत असतात सगळ्या ठिकाणी. रोजा हा जो प्रकार आहे किंवा ज्याला उपवास म्हणतो आम्ही आमच्या मराठी भाषेमध्ये किंवा कॉमन भाषेमध्ये आम्ही उपास म्हणतो, हे कमीत कमी भारतीयांच्याकरता तरी नवीन नाही आहेत. कारण प्रत्येक धर्मामध्ये उपास आहे, प्रत्येक धर्मामध्ये उपवास आहे. आणि आम्ही जाणतो का उपास किंवा उपवास ही एक स्पेशल उपासना असते ईश्वराची. मी नमाज पठण करत असेल, माझा एखादा मित्र देवळामध्ये जाऊन त्या ठिकाणी जर आरती किंवा काहीतरी आणखी भजन वगैरे करत असेल, बघणारे प्रत्येकजण सांगते का हा उपासना करतोय. मी कुराणचं पठण करत असेल, एखादा गीता वाचत असेल, एखादा बायबल वाचत असेल तर बघणारा कोणी पण सांगू शकेल का हा धर्मग्रंथ वाचतोय म्हणून. अहो, जर तुम्ही दान धर्म द्यायला निघाला, लपून छपून जरी दान धर्म केला तरी कमीत कमी घेणारा तरी जाणतो का तुम्ही दिले म्हणून. पण उपवास किंवा रोजा ही एक अशी उपासना आहे का सांगितल्यावर कळत नाही कोणाला. एखाद्याला म्हणा बाबा रे बाहेरून आला घे पाणी पितो म्हणायचं, नको नको मला रोजा आहे. एखाद्याला म्हणायचं हे बघ घरी मिठाई बनवली खूप छान मिठाई आहे, जे जरा खा. तो म्हणायचं नाही नाही मला उपवास, मला शनिवार असतो, मला सोमवार असतो, किंवा सध्या श्रावण चालू आहे हे चालत नाही काही मला, असं वगैरे वगैरे सगळं ते सांगितल्यावर कळत नाही. हा निव्वळ त्या भगवंताच्या मधला आणि त्याच्या भक्ताच्या मधला स्पेशल विषय असतो, हा इशू असतो. आणि हा स्पेशल इशू असल्यामुळे आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांचं एक दर्शन आहे का ज्यामध्ये ते म्हणतात तर तो ईश्वर स्वतः म्हणतो का या आदमच्या संततीच्या प्रत्येक सत्कार्याकरता मोबदला आहे. तो 10 पटीपासून ते 100 पटीपर्यंत आहे. परंतु रोजा ही एक अशी उपासना आहे कधी त्याने निवड माझ्याकरता केलं, कोणी बघणारा नाही, कोणी काही नाहीये. आणि यामुळे या रोजाचा जो मोबदला आहे तो मीच त्याला देणार आहे. मी किती देणार याला काही लिमिट नाहीये म्हणून. आणि अगदी बरोबर आहे ना हो. मी भुगेला आहे सकाळपासून, कोणी मला खायला देऊ शकतं. मी तहानलेला आहे, कोणी मला प्यायला देऊ शकतं, पाणी देऊ शकतं मला कोणी पण त्या भुकेची त्या तहानीची किंमत कोणी अदा करू शकत नाही. आणि याचबरोबर उपवासामध्ये रोजामध्ये आदरणीय पैगंबर साहेबांच्या वचनानुसार रोजा हा निव्वळ पहाटेच्या झुंजूमुंजूपासून ते सूर्य मावळतीला जाईपर्यंत तहानलेला आणि भुकेल राहण्याचं नाव नाहीये. तर रोजा हा प्रत्येक अवयवाचा आहे.
डोळ्यांचा रोजा आहे, कानाचा रोजा आहे, जिभेचा रोजा आहे, हाताचा पायाचा. डोळ्यांचा रोजा जो आहे तो महत्त्वाचा असतो, कारण डोळे हे माणसाच्या मेंदूची खिडकी आहे. आपण बघतो एखादा माणूस जर बेशुद्ध झाला तर डॉक्टर हातामध्ये बॅटरी घेऊन त्याच्या डोळ्यामध्ये बॅटरी मारून आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतात, का आतमध्ये काय करते बघण्याचा प्रयत्न करतात. जे काही असतं त्याचं रिफ्लेक्शन बाहेर दिसतं डोळ्यातून, ते त्याच्यावरून ओळखू शकतो माणूस काय होतं म्हणून आतून. तर त्याचप्रमाणे डोळ्यांचा रोजा असा असतो की त्या गोष्टी ज्या माणसाच्या बुद्धी भ्रष्ट करतात त्यांच्यापासून माणसाने स्वतःला वाचवावं. कारण आधी बुद्धी भ्रष्ट होते, विचार भ्रष्ट होतात, आणि विचार भ्रष्ट झाले का मग आचार भ्रष्ट होऊन भ्रष्टाचार सुरू व्हायला काही वेळ लागत नाही त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे कानांचा रोजा देखील आहे. ज्याप्रमाणे डोळे हे बुद्धीची खिडकी आहे त्याप्रमाणे कान हे मनाची खिडकी असतात. बोलता बोलता फक्त माणसाने निव्वळ थोडंसं बदललं, टोन बदलला का रे ते सगळं चांगलं आहे त्याविषयी, पण जरा जाऊ दे आपल्याला काय करायचं असं एवढंच म्हटलं तर समोरच्याने मनात लागली नाही त्यांनी करायला लागतं. तर काय असेल, काय सांगणार होता त्याच्याविषयी, आणि ह्याने काय सांगितलं काय नाही. मन भारी असतं, त्यामुळे म्हटलं का हलक्या मनाचा जो माणूस होता त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नये, हलक्या कानाचा विश्वास. कारण कान हे मनाची खिडकी असतात, आणि कान बिघडले का मनही बिघडतं पूर्णपणे, आणि मन बिघडलं तर मग त्या ठिकाणी तिरस्कार, द्वेष, फोबिया या सर्व गोष्टी त्या ठिकाणी येतात. फोबियावरून एक गोष्ट सांगावीशी वाटते. मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये एक शब्द आहे झेनोफोबिया, XENOPHOBIA, झेनोफोबिया. झेनोफोबिया याचा अर्थ असा होतो का अपरिचितांची भीती, आणि ही प्रत्येक माणसामध्ये नैसर्गिक असते. नैसर्गिक असते म्हणण्यापेक्षा हे जगण्याच्या संघर्षामध्ये स्वतःला टिकून धरण्याची ही एक उर्मी असते ती. तर माणसाला अपरिचितांची भीती वाटते. माझ्या गल्लीमध्ये एखादा माणूस ज्याला कधी बघितलं नसेल 2-3 वेळा दिसता, जाताना त्याला दिसता इकडून, तर मी अलर्ट होतो शेजारच्याला इशारा करतो, भाऊ लक्ष ठेव बरं का, जरा काहीतरी झाडी करतो, हा इकडे तिकडे बघतोय म्हणतो. किंवा आम्ही स्वतः बाहेर गेलो, पत्ता साठत नाही आम्हाला, एखाद्या गल्लीतून 2-4 वेळा चक्कर मारली का लोक आमच्याकडे बघतात की रे काय काम आहे काय काम आहे म्हणून विचारतात. तर हा झेनोफोबिया असतो, अपरिचितांच्या विषयी मनामध्ये असणारी भीती. आणि ज्या ठिकाणी अपरिचितपणा असतो आणि तो अपरिचितपणा जर दूर होत नाही तर मग त्या ठिकाणी गैरसमज निर्माण होतात नेहमी. आजचा हा कार्यक्रम, याच कार्यक्रमाची एक छोटीशी आम्ही केलेली सुरुवात आहे का अपरिचितपणा दूर व्हावा याच्यामुळं. अपरिचितपणा दूर झाला का खूपशा गोष्टी आरामाने सुलभ होत जातात या ठिकाणी. रोजा हा सगळ्या अवयवांचा आहे. जिभेचा पण रोजा आहे का जिभेने त्या गोष्टी बोलू नये ज्याच्यामुळे मानवता दुःखी होते. खोटं बोलू नये, खोटी साक्ष देऊ नये, हे तर आहेच आहे प्रत्येक ठिकाणी, पण त्या पण गोष्टी बोलू नये ज्याच्यामुळे माणूस दुखावला जातो. याच्याकरता पैगंबरांचे आदेश आहे का ज्या वेळेला तुम्ही रोजा धारण केला असेल, रोजा तुम्ही धरला असेल, तर त्यावेळेला भांडण करू नका. कोणी जर भांडण करायला आलं तर त्याला हात जोडून सांगा का बाबा रे हो, माझी पण चूक असू शकते, तुझी पण असू शकते, माझी चूक झाली असेल मला माफ कर, तुझी झाली असेल माझी काही शिकायत नाही बाई, काही तुझ्याकडे काही येत आहे, माझी काही नाही. पण भांडण करू नका त्यावेळेला, कारण भांडण करताना माणसाच्या तोंडातून अपशब्द निघतात, माणूस दुखावला जातो. एकदा माणूस दुखावला गेला तर ती जखम कित्येक वर्ष कायम राहते त्या ठिकाणी. तर रोजा हातांचा पण आहे का हाताने ते काम करू नये ज्याच्यामुळे या सर्व चराचर सृष्टीला आणि या सर्व सजीवांना निर्जीवांना त्या ठिकाणी धोका पोचतो. पर्यावरण रक्षणाचा आम्ही याला फक्त धार्मिक बाबीशी जोडलं का हातांचा रोजा म्हणजे दान धर्म करावा, चांगले कर्म करावं, सत्कर्म करावे. अरे बाबा, हात तुला याच्याकरता दिले, जेव्हा एक तोंड दिलं तेव्हा 2 हात याच्याकरता दिलाय का त्या तोंडाकरता 2 हाताने तू कमवावं पण आणि या जगाला तू स्वर्ग बनवावं. कुराण म्हणतं का इन्नी जायलुन फिल अर्दी खलिफा, का आम्ही मनुष्याला या जगामध्ये आमचा प्रतिनिधी म्हणून पाठवलेला आहे, आणि प्रतिनिधी म्हणून पाठवल्यामुळे माणसावरती जबाबदारी आहे तर निसर्गाने हे सर्व काही जे आम्हाला दिलंय, त्या ईश्वराने निसर्गाच्या रूपाने जे काही आम्हाला दिलंय त्याची जोपासना करावी, त्याच्यामध्ये बिघाड निर्माण आम्ही होऊ देऊ नये. पण आम्ही त्याला कर्मठपणाचा आहे दाखवून त्याला निव्वळ बंद करून ठेवलं. आम्ही मंदिरामध्ये, मशिदामध्ये, देवघरामध्ये बंद करून ठेवलं, आणि त्याच्यामुळे धर्म जे आहेत हे धर्म लोकांच्याकरता राहण्याच्या पेक्षा लोक धर्माच्याकरता झालेत. पवित्र पुराणाने म्हटले, अगदी पूर्णपणे सांगितलं का धर्म हा माणसाकरता असतो, माणूस हा धर्माकरता नसतो. लकुम दीनुकुम वलियदीन म्हटलंय. तर लकुम दीनुकुम वलियदीन म्हणजे तुमची जी धारणा आहे ती तुम्हाबरोबर, माझी धारणा आहे ती माझ्याबरोबर, असं नाही का एका धारणा करता. आणि याचबरोबर सांगितलं त्याच्यामध्ये तर धर्माच्या बाबतीत कुठली जोर जबरदस्ती नाही अजिबात म्हणून, आणि असू पण शकत नाही धर्माच्या बाबतीत जोर जबरदस्ती. तो ईश्वर ज्याने सर्वांना निर्माण केलेला आहे त्याच्या जर मनात असलं असतं तर आम्हा सर्वांना रोबोट बनवून टाकलं असतं त्याने. प्रत्येकाला निवड त्याचा भक्त म्हणून त्याने निर्माण केलं असतं. प्रत्येक जण निर्माण झाला असता असा, किंवा असा घरात निर्माण झाला असता, किंवा असा हात करून तर या ठिकाणी तो जन्माला आला असता प्रत्येक जण.
पण त्याने म्हटलं का मी तुम्हाला प्रतिनिधी बनवलंय, खलिफा बनवलंय. खलिफा याचा अर्थ होतो गव्हर्नर, आणि गव्हर्नर असल्यामुळे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि या अधिकारांची योग्य प्रमाणे अंमलबजावणी व्हावी याच्याकरता तुम्हाला सूट दिलेली आहे. तर काय चांगलं काय वाईट काय हे तुम्ही ओळखा, आणि चांगलं काय वाईट हे तुम्ही ओळखल्यानंतर त्याला लोकांच्या याच्याकरता योग्यपणे तुम्ही त्याला उपयोग त्याला हे करा, अंमलात त्यांना आला त्याला हे करा. आणि ही सर्वात मोठी उपासना आहे. आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांचं या ठिकाणी वचन आहे, या ठिकाणी ते उर्दूमध्ये आहे तर तुमने सबसे अच्छा वो है जिसके पास सबसे अच्छा अखलाक और किरदार हो. मराठीमध्ये आहे तर तुमच्यामध्ये सर्वोत्तम तो आहे जो उत्तम नैतिकतेने वागतो. धार्मिकता नाही आहे या ठिकाणी, तर नैतिकतेने वागतो हे आहे. आणि आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी सांगितलं का जगातील प्रत्येक मानव जो आहे या प्रत्येक मानवाला 4 गोष्टीतून जावंच लागतंय. ते एक सगळ्यात आधी पैगंबरांनी सांगितलं का जगातल्या सर्व मानवच नव्हे तर सर्व सजीव सर्व निर्जीवांचा निर्माता एक आहे, सबका मालिक एक. तर सर्वांचा निर्माता एक आहे. हा जर निर्माता वेगवेगळा असला असता तर मग प्रत्येकाचं मॉडेल वेगळं दिसलं असतं. जसं आम्ही बघतो का बजाजचं मॉडेल वेगळं दिसतं, टाटाचं मॉडेल वेगळं दिसतं, सुझुकीचं वेगळं दिसतं, होंडाचं मॉडेल वेगळं दिसतं. गाडी बघितल्यावर ओळखता येते का ही गाडी होंडाची आहे का होंडाची आहे, ही गाडी सुझुकीची आहे बघता येते, आम्हाला ओळखता येते. त्याप्रमाणे वेगळं असतं. कदाचित हिंदूचं रक्त भगवा असलं असतं, मुसलमानाचं हिरवं असलं असतं रक्त. कदाचित नास्तिकाला 2 हाताच्या ऐवजी 1 हात असला असता, असं काहीतरी झालं असतं. पण तसं नाही आहे. आम्ही बघतो सगळं काही एक आहे. आणि इतकंच नव्हे हो, तर आजचं मॉडर्न सायन्स आम्हाला सांगतोय या गोष्टी सगळ्या आम्हाला एक सांगतो का एका पेशीपासून एका जीवापासून निर्माण झाली सगळ्यांची. मग ते डार्विनच्या वादानुसार हो किंवा तुम्ही आणखी इतर कुठल्या याच्याप्रमाणे व्हा, एकाच पेशीपासून निर्माण झाली, मग त्याच्यापासून सगळे मानव सगळीकडे निर्माण झाले. याच्यात दुसरी जी शिकवण जी आम्हाला या ठिकाणी भेटते याच्यातून तीही भेटते का सर्वांचे मातापिताही एकच आहेत. जगातलं सर्वात पहिलं नातं कुठलं असेल आणि सगळ्यात मोठं नातं असेल आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट VIP नातं कुठलं असेल जगातलं तर ते पती पत्नीचं नातं आहे. जे जगातलं पहिलं नातं होतं आमच्या मातापिताचं, आद्य मातापिताचं, ज्याला आदम म्हणा, ॲडम म्हणा, आदिपिता म्हणा ते. आणि त्याचबरोबर आमची माता ती आदी माया, ती आदी माता ती हव्वा किंवा ती ईव जी असेल ती. आणि या नात्यापासून सगळं काही निर्माण झालं. मग त्याच्यानंतर मग भाऊ निर्माण झाले, बहिणी निर्माण झाल्या, आई बाप हे सर्व नाते त्याच्यानंतर निर्माण झाले सगळे त्याच्यानंतर. हे नातं फार महत्त्वाचं आहे. आणि आज या घडीमध्ये आम्ही याच नात्याला सगळ्यात कमी किंमत देतो. वकील साहेब या ठिकाणी आहेत. जेवढे काही कौटुंबिक हिंसाचाराची भांडणं असतात, कौटुंबिक हिंसाचाराच्या भांडणामध्ये 99% पती पत्नीच्या हिंसाचाराचे असतात. भाऊ बहिणीच्या मारामारीची नसतात किंवा बाप लेकाची याची नसतात किंवा आणखीन काय काकाची पुतण्याची अशी नसतात, पण पती पत्नीची असतात. हे नातं कमजोर व्हायला लागलं. हे नातं कमजोर झालं तर समाज सिस्टीम कमजोर व्हायला लागलेली आहे. पण हे आम्हाला लक्षात घ्यायला हवं तर सगळ्यात महत्त्वाचं नातं ते आहे आणि त्याच नात्यामधून संपूर्ण मानवजात निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे पैगंबर म्हणतात का तुम्ही सर्व आपापसात भाऊ आहात, तुम्हा सर्वांचं रक्ताचं नातं आहे. हे पूर्वीच्या काळी कदाचित लोकांना समजण्यात थोडं कठीण होत असेल, पण आज मात्र आम्ही बघतो एका मुस्लिमाचं रक्त एका हिंदूला चालतं, एका हिंदूचं रक्त एका ख्रिश्चनाला चालतं, ख्रिश्चनाचं रक्त एका नास्तिकाचा देखील जीव वाचू शकतो. एकाची किडनी दुसऱ्याला चालते. आशियातल्या माणसाची किडनी आफ्रिकेतल्या माणसाला चालू शकते, आफ्रिकेतल्या माणसाची किडनी युरोपमधल्या माणसाला चालू शकते. म्हणजे आज आमचं प्रत्येक अवयव या रक्तासहित आमच्या शरीराचा अणू रेणू ओरडून सांगत आहे का आमच्या सगळ्यांच्या मध्ये रक्ताचं नातं पण आम्हीच मानायला तयार नाही आहोत या ठिकाणी. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपरिचितपणा दूर करावा, हे रक्ताचं नातं जे आपसातलं आहे त्याला घट्ट करायचा प्रयत्न करावा, हा देखील एक प्रयत्न आहे. तिसरं जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी सांगितलं का पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांनी सांगितलं का सर्वांचा अंतही एकच आहे. कोणी अमरपट्ट्या घेऊन आलेलं नाही जगामध्ये. शेवटी सर्वांना जे आहे तर त्या मौत जी आहे तिची टेस्ट सगळ्यांना घ्यायची आहे. सर्वांना हे मृत्यू येणार आहे एक दिवस. आदरणीय पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब म्हणतात का तो अल्लाह म्हणतो पळून जाणार पुढे जाऊन एक दिवस येणार आहे का जेव्हा तुला माझ्याकडे यावं लागणार आहे. आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब म्हणतात तर मग त्या दिवशी त्या ईश्वराचा दरबार लागेल, त्याला न्याय निवाड्याचा दिवस असं म्हणतात. आणि त्या दिवशी तो 5 प्रश्न विचारेल आणि या 5 प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला द्यावी लागतील. हो, प्रत्येकाला. मग तो स्वतःला मुस्लिम म्हणो, स्वतःला हिंदू म्हणो, स्वतःला बौद्ध म्हणो, ख्रिश्चन म्हणो, तो स्वतःला नास्तिक का म्हणत नाही तो, तर त्याला द्यावे लागतील. कारण त्याच्या निर्मात्याकडून विचारले गेलेले प्रश्न असतील. पैगंबर म्हणतात का पहिला प्रश्न विचारला जाईल का आयुष्य कसं घालवलं.
मानवाप्रमाणे घालवलं का दानवाप्रमाणे का जनावराप्रमाणे घालवलं? तुला माणूस बनवून जन्माला घातलंय, तुला एक अक्कल दिली, तुला चांगलं वाईट तुला समजायची तुला हे दिली, तू आपलं आयुष्य असंच वाया घालवलं? तुला जगाच्या कल्याणाकरता पाठवलं, तुला खलिफा बनवून पाठविलं का तू या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा नीट प्रबंध करावा, ते सगळं सोडलं तू लोकांना त्रास देत राहिला, तू जगाला ओरबाडत राहिलं, पर्यावरणाचं नुकसान केलं, तू सगळ्यांना ओरबाडलं. तर आयुष्य कसं घालवलं? पहिला प्रश्न विचारला जाईल, आयुष्य कसं घालवलं. दुसरा प्रश्न विचारला जाईल, तारुण्य कशात घातलं? तारुण्य ईश्वराची फार मोठी देणगी असते, आयुष्यातून एकदा भेटते. माणसाच्या सर्व क्षमता आपल्या अत्युच्च पातळीवरती असतात. मोठमोठ्या जगातल्या क्रांत्या तरुणांनीच केलेल्या, घडून आणलेल्या त्या. या तारुण्यामध्ये तारुण्य कसं घातलं? निव्वळ स्वतःच्या भोगविलासाकरता, स्वतःची गुरमीमध्ये घालवलं का तळागाळातल्या लोकांना पण मदत करण्याकरता, त्यांना हात घेण्याकरता घालवलं? अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकरता तू आपलं तारुण्य घातलं. तू तारुण्य लोकांनाही मदत करण्याकरता घातलं. आपल्या घरामध्ये पण दोन शब्द चांगलं वातावरण राहावं याच्याकरता राहिलं, समाजामध्ये पण चांगलं वातावरण राहावं याच्याकरता घातलंय. तर दुसरा प्रश्न विचारला जाईल, तारुण्य कशामध्ये घातलं. तिसरा प्रश्न विचारला जाईल, माल कसा कमवला? कमवायला अजिबात अडचण नाहीये काही. लखोपती नाही करोडपती, तुम्ही अब्जोपती बना हो. त्याला अजिबात कुठल्याही धर्मात त्याला आडकाठी केलेली नाहीये. फक्त प्रत्येक धर्म हाच म्हणतो, कमवलं कसं हे सांग. आपली बुद्धी वापरून, मेहनत मजदुरी करून, पूर्णपणे तू सगळे नियम पाळून तू लखोपती करोडपती नाही अब्जोपती बन. आणि म्हणून भारतामध्ये पण देखील रतन टाटांच्या मध्ये आणि इतरांच्या मध्ये फरक केला जातो. आजही माणसाच्या बुद्धीमध्ये आहे हो. आणि तो अल्लाह तरीशी विचारणार आहे, माल कमवला कसा. तर कमवण्यामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर सब कुछ आपलं विचारता खुश हो जा. सगळं काय करायचं. आणि सगळं झाल्यानंतर मग शेवटी काय, थोडंसं दान धर्म केला, कुठे एखाद्या मंदिराला पैसे दिले, मशीनला पैसे दिले, तर बस माझं म्हणजे आज सगळं काय झालं, माझं घोडगंगेमध्ये राहिलं माझं. नाही, तो अल्लाह विचारेल माल कसा कमवला. चौथा प्रश्न विचारला जाईल, का कमवलेला माल खर्च कसा केला. निव्वळ स्वतःच्या लक्झरी करता माझी बिल्डिंग बांधली मी 20 मजली, त्याच्यामध्ये AC केलं, सगळं वरती हेलिपॅड केलं, सगळं काय केलं. पण लक्षात ठेवा, त्या न्याय निवाडाच्या दिवशी माझा नातेवाईक उठेल. हे अल्लाह तू याला सगळं काही दिलं होतं. याच्या डोळ्यासमोर मी उन्हामध्ये हातगाडी खेचायचं, पण याचं मन कधी द्रवलं नाही. काही ना काहीतरी मला काहीतरी द्यावं, मी एका टेम्पो रिक्षा घ्यावी, मी आपलं कमवून खायला असतं. मी काय याला म्हटलं नव्हतं मला आयुष्यभर पाळ म्हणून तो या ठिकाणी मला आयुष्यभर तुम्हाला सांभाळ कर, काहीतरी द्यायला येतो. समाजातले वेगवेगळे सगळे जे काही आहे हे समाजाचं आपण देणं लागतो. आज जे काही आहो आपण, जे काही गाडी आहे, माझ्या पायाखाली गाडी आहे, जे काही घर आहे, रात्री मला डोकं टिकवण्याकरता जी काही जागा आहे, जी काही इज्जत वगैरे मिळते समाजानं दिलेलं आहे. त्या समाजाची परतफेड करण्याकरता काही ना काही करायचं. म्हणून तो अल्लाह विचारेल तर कमवलेला माल खर्च कसा केला. आणि सगळ्यात शेवटचा जो काही प्रश्न विचारला जाईल 5वा, तो प्रश्न हा विचारला जाईल तर जे ज्ञान तुझ्यापर्यंत पोहोचलं होतं त्या ज्ञानाला आचरणात किती आणलं. प्रत्येकाला, हो प्रत्येकाला. मला देखील विचारेल, मला देखील. तर या ठिकाणी मोठमोठ्या कब्जा मारत होता तू, बाहेर जाऊन काय करत होता मला माहीत आहे. लोक सांगी तत्वज्ञान आपण कोरडे पाषाण. तो अल्लाह विचारेल त्या दिवशी तर तुला माहीत होतं तर सर्वांचा निर्माता एक आहे, सबका मालिक एक आहे, मग कुठे कुठे गेला असतो सगळीकडे सोडून. तो विचारेल तर तुला माहीत होतं सर्व तुझे बंधू आहेत आणि मग ही नफरत हा द्वेष हे आणलं कुठून तू. मग तो माल कमवण्यामध्ये तू जगातल्या लोकांना लुबाडत राहिला, सगळ्यांना द्वेष करत राहिला, कुठून आली तुला ही दुर्बुद्धी सगळी. तो अल्लाह विचारेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे 5 प्रश्न ते त्या दिवशी विचारले जातील. आणि पैगंबर म्हणतात कोणी आपल्या जागेवरून तसूभर हलू शकत नाही जोपर्यंत पूर्णपणे तो हिशोब त्याचा देणार नाही. या 5 प्रश्नामध्ये एकही प्रश्न उपासनेच्या विषयी नाही आहे. का नमाज पडला का नाही, रोजा केला का नाही, हज यात्रा केली का नाही तू, किंवा आणखी तीर्थयात्रा केली का नाही, का तू भजन संध्या केली का नाही, काही नाही. हे 5च्या 5 प्रश्न जे आहेत हे 5च्या 5 प्रश्न मानवी नैतिकतेशी निगडीत आहेत पूर्णपणे. तर मानवाने एक आपल्याला समजावं, संपूर्ण मानवाने एक समजावं, एकमेकाला बंधू समजावं, हे सगळं समजावं त्यांनी या ठिकाणी. तर हे 5 प्रश्न त्याच्याविषयी आहे. तर आदरणीय पैगंबर म्हणतात तर एक तर सगळ्यांचा निर्माण करता एक सबका मालिक एक, दुसरा सर्वांची माता पिता आहे, तिसरा सर्वांचा अंतही एक, आणि चौथं एक सूत्र का सर्वांना भेटलेलं मार्गदर्शनही एकच हो. इस्लामनुसार जनावर जो असतो त्याच्यामध्ये आणि मानवामध्ये थोडासा फरक आहे. जनावर जो असतो त्याच्यामध्ये जीवही आहे आणि शरीरही आहे, जिस्म भी और जान भी है, इसलिए उसको जानवर कहते हैं. त्याच्यामध्ये जीव आहे. आणि मनुष्य प्राण्यामध्ये जीवही आहे, शरीरही आहे आणि रूह म्हणजे आत्मा आहे. ही जी आत्मा असते ही आत्मा पूर्णपणे चेंज करून टाकते, सगळा बदल करते. ही आत्मा सगळ्यात महत्त्वाची आहे याच्यामध्ये ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आत्म्यामुळे माणूस बदलतो हो.
एखादा माणूस कपटी असेल, एखादा माणूस फार जुलमी असेल, त्याने लोकांच्या जीव घेतला असेल, तर आपण म्हणतो उसकी आत्मा मर चुकी आहे म्हणून. तर ही जी आत्मा असते, ही आत्मा माणसाला जिवंत ठेवते माणूस म्हणून. आणि ही जी आत्मा असते, या आत्म्याला देखील खाद्य लागतं. त्याला ज्याप्रमाणे मानवी शरीराला खाद्य लागतं, खाणं लागतं, हे शरीर मातीपासून निर्माण झालंय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शरीराच्या गरजेची मातीमध्ये ठेवली ईश्वराने. अन्न, धान्य, पाणी, कपड्याला लागणारा कापूस, सोनं, चांदी, हिरे, ते पेट्रोलियम, आजच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये सिलिकॉन, प्रत्येक गोष्ट आम्हाला मातीपासून भेटते. पण ही रूह जी आहे, जो आत्मा जो आहे, हा आत्मा त्या ईश्वराची स्पेशली आहे. आणि त्याच्यामुळे रूहच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाकरता जे काही येतं ते त्या आकाशामधूनच खाली येतं, ज्याला आम्ही आकाशी पुस्तक असं म्हणतो, ज्याला आम्ही जे आहे ईश्वराकडून झालेलं अवतरण म्हणतो आम्ही असं. आणि याच्याकरता प्रत्येक धर्मामध्ये एक विशिष्ट महिना असतो, ज्या विशिष्ट महिन्यामध्ये खास उपवास असतात, 30 दिवसाचे, 40 दिवसाचे. तर या 30-40 दिवसांच्यामध्ये माणसाने आपल्या स्वतःला या आपल्या ईश्वरीय त्या ज्या शिकवणी आहेत त्याच्याशी त्याने समरस व्हावं, त्याच्या जवळ करावं, तर जेणेप्रमाणे माणूस बदलावा अंतर्बाह्य. हे महिन्यापर्यंत ट्रेनिंग असतं. आणि ट्रेनिंग याच्याकरता असतं का याचा इफेक्ट येणाऱ्या 11 महिन्यामध्ये दिसावं. पण असं होताना आम्हाला दिसत नाही. महिनाभर मुसलमान बदललेला दिसतो तुम्हाला. मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गाण्याचे आवाज ऐकू येते, त्याऐवजी कुराण पठणाचे आवाज ऐकू येतात. मुस्लिम नौजवान कोपऱ्यावरती टवाळच्या करताना दिसत, त्यावेळी डोक्यावर टोपी दिसते, कुराण दिसतं हातामध्ये, आदमीने कुठेतरी जाताना दिसतो, मशिदीमध्ये जाताना दिसतो. लोकांच्याकरता दान धर्म करत असतो, घरी जाऊन लोकांच्या तो देत असतो. आणि जसं चांद्रात झाली, ईदचा दिवस आला काही सगळं असं बदलतं, सगळं तुझ्या झालाय का झटक्यात खाटापिशी. हे होतं. आणि हे फक्त मुसलमानांच्या बरोबर होतं असं नाही हो. श्रावणाचा महिना संपला का दुसऱ्या दिवशी कशा लाईनी लागतात बघा तुम्ही मठाच्या दुकानीसमोर. महिनाभर खाल्लं नाही, पण आता एक दिवस राहत नाही त्याला अजिबात त्याला. आणि हे याच्याकरता होतं का आम्ही उपवास समजलोच नाही. आम्ही त्याला निवड खाण्यापिण्याशी जोडलो आम्ही त्याला. आम्ही समजलो काय खावं काय खाऊ नये, कधी खावं कधी खाऊ नये, किती खावं किती खाऊ नये, याचा अर्थ म्हणजे उपवास किंवा उपवास आहे. नाही, उपवास स्वतःला आतून बाहेरून निर्मळ करण्याचंही असतं. ट्रेनिंग कॅम्प असतं महिन्याभराचं आहे. आणि हे जे ट्रेनिंग कॅम्प असतं, या ट्रेनिंग कॅम्पमध्ये दररोज त्या ईश्वराच्या आदेशानुसार तो माणूस खाण्यापासून लांब राहतो आणि ईश्वराच्या आदेशानुसार तो खाणं पिणं सुरू करतो. आता इफ्तारची वेळ आहे आणि इफ्तारची वेळ म्हणजे सूर्य मावळतीला गेल्यानंतर मग मुस्लिम जे आहे ते पहाटेच्या झुंजूमुंजू 4-4:30 वाजल्यापासून जे काही त्यांनी आत्तापर्यंत पाण्याचं थेंब घेतलं नाही त्याचं उपवासाचं आपलं पाळणं करतील. आणि मग पहाटे बरं 4-4:30 वाजता पुन्हा एकदा थोडंफार काहीतरी खाऊन उद्याच्या रोजाची सुरुवात करतील. आपल्या सर्वांना आमच्या या आजच्या इफ्तारमध्ये, या रोजाच्या पाळण्यामध्ये सामील करून घेताना आनंद वाटतो. आपल्या सर्वांचा आभारी आहे का आपण सर्व आलात या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन. आमच्या या उपवासाला तुम्ही आणखी जास्त त्याला वेगळ्या उंचाईवरती घेऊन गेलात. आता वेळ खूप कमी राहिला आहे, तर त्यामुळे आता मी या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. या प्रार्थनेसह हे अल्लाह, हे सर्व रोजे निवड तुझ्याकरता आहे. आमचे सर्व बंधू उपवास करतात, फास्टिंग करतात, अनशन करतात, हे देखील निवड तुझ्याच करता करतात. आणि कुणाकरता माणूस करतो? कुणाला काय सर्टिफिकेट भेटतं काय याने श्रावणाच्या महिनाभराचे उपवास केले म्हणून त्याला, काही याला GST मध्ये सूट मिळावी म्हणून त्याला काही, हे निवड त्याच्याकरता केले जातात. या सर्वाची तू लाज ठेव. या उपासना तू कबूल करून घे. आणि या सर्व उपासनांच्या बदल्यामध्ये तू आमच्या सर्वांच्या मनातून द्वेष काढून टाक, नफरत काढून टाक. आमच्या मनामध्ये प्रेम आणि बंधुता भर. आमच्या निवड भारत देशालाच नव्हे तर हे संपूर्ण जगामध्ये शांती नांदू दे आणि सर्व मानवजात एका बरोबरीने प्रगती पुढे करू दे. आमीन. वाखर जाऊन अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. धन्यवाद. Zero News. It's news impact.